कणस जे आहे ते या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेले, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते या ठिकाणी अक्षरशः त्याचं नुकसान झालेलं आहे आणि भरपाई लवकरात लवकर प्रशासनाकडून मिळावी अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून होत आहे। आपल्यासोबत एक शेतकरी आहेत ज्यांचे हे शेत आहे आणि आपण पाहू शकतो की हे पूर्ण पीक जे आहे ते कशा पद्धतीनं पाणी मध्ये गेलेलं आहे आणि बुडालेलं आहे, त्यामुळे अक्षरशः मोड या ठिकाणी या कणसांना या ठिकाणी आलेला आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे या ठिकाणी? परिस्थिती बघा साहेब, तुम्ही प्रत्यक्ष बघा डोळ्याने कसे रहू आलेले भाताला। शेतकऱ्यांनी काय करायचं, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आम्हाला। एक तर आमचं सर्व कर्ज माफी झाली पाहिजे, आम्हाला ही नुकसान भरपाई मिळली पाहिजे, तर शेतकरी जरा हे होईल। नाही तर शेतकऱ्याची अवस्था फार कठीण आहे या पावसामुळे। अवकाळी पावसाला वारंवार आता हजेरी लागत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं बाबा। हे डोळ्यात तुम्ही बघता काय परिस्थिती आहे या अवकाळी पावसामुळे। आज 8 दिवस झाले, झोप लागत नाही शेतकऱ्याला। दिवाळी त्याची आता तोंडाशी आलेलं जे पीक आहे ते अक्षरशः या ठिकाणी पाहू शकतो आपण, दाणे जे आहेत ते आज तयार झालेले होते। कापणीची वेळ होती, काही लोकांनी तर कापणी करून देखील ठेवलेले आहे, ते देखील या ठिकाणी पाण्याखाली बुडालेले। अरे वा, सर्व मोर आलेले ते भाताला, काही याचा उपयोग होणार नाही शेतकऱ्याला। फार मोठं संकट आलं शेतकऱ्यावरती, काय करणार शेतकरी? आमदारांचा पाहणी दौरा देखील सुरू आहे। आमदार देखील या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून या ठिकाणी पाहणी करतात। ते भात पिकाचे अक्षरशः नुकसान झालेलं आहे। तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण आहेत? आपण बघितलं असेल, या शेतीचा जो भाताचा जो दाणा आहे ह्याला मोड आलेले आहेत। हे बघा, हे मोड आलं म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये जो दाणा आहे तो पूर्ण नष्ट झालेला आहे। आपण जर इकडे कॅमेरा मारला, आपल्या लक्षात येईल की जे पीक आहे, उभं पीक शेतामध्ये तसंच सोडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पीक कापू शकत नाही। ही परिस्थिती एका शेतकऱ्याची नाही आहे, या परिसरातील ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा असेल, जे भात शेती ज्यांनी लागवड केलेली आहे त्या संपूर्ण परिसराची ही परिस्थिती आहे। आज आमदार साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, सगळे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। यांनी जो पाणी दौरा केलेला आहे, आमदार साहेब जी मागणी करणारच आहेत, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी करू इच्छितो की या परतीच्या पावसाने शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे, भात शेतीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे आणि सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, कारण जगाचा पोशिंदा आहे, त्याला जर जगवलं तर जग वाचू शकतं। नक्कीच या ठिकाणी अनेक शेतकरी जे आहेत ते अशा परिस्थितीमुळे आत्महत्येचं टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलत असतात। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आत्ताची जी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे, अनेक शेतकरी आहेत, शेकडो हेक्टर जागा जी आहे ती पाण्याखाली गेली, भागातले हजारो शेतकरी आहेत, सर्वभोवती हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही मी सांगतो, मी स्वतः इथे आहे, पण सर्व शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे। भिवंडी तालुक्यामधली, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व हीच परिस्थिती बोले। पावसामुळे पाऊस अचानक आला, जिकडे तिकडे आज 8 दिवस झाले पाऊस पडतो, माणसं मिळत नाही, मजुरी वाढली, शेतकऱ्यांची कापणी कशी करायची, हे भात साठवायचं कसं, हे काय उपयोगाला येणार आहे? याची प्रशासन आणि लक्ष दिलेलं आहे का, दखल घेतलेली आहे का, त्या ठिकाणी तुमचा पंचनामा झालेला आहे का? नाही, पंचनामा वगैरे काय झालेलं नाही, ते दखल कोणी घेतलेली नाही। आताच मोरे साहेब इथे आलेले आहेत, प्रकाश पाटील साहेब आलेत, नारायण पाटील आलेले आहेत, सर्व उपस्थित आहेत। त्यांना मी आग्र्याचं आमंत्रण केलं, ते येणार होते, तातडीने इथे आले। कलेक्टर ऑफिसला सुद्धा पत्रव्यवहार करून तहसीलदारांना आणि मंत्रालयामध्ये सुद्धा माननीय आमदार साहेब आणि प्रकाशजी पाटील साहेब नेते शिवसेनेचे यांनी तातडीनं ह्या पावसाची पाहणी करण्याकरता आणि पंचनामे करण्याकरता सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि सगळे बांधावर येऊन आणि सगळ्यांची पाहणी करत आहेत, जेणेकरून शेतकऱ्याला आधार मिळावा आणि सरकारकडं मागणी करणार आहेत की बाबा याच्यातून आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, जेणेकरून आपला जे कर्ज आहे तो माफ होईल आणि शेतकऱ्याला हेक्टरी चांगल्या प्रकारे मदत करून आणि शेतकऱ्याला या आधी देखील अशाच पद्धतीने शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली होती। अवकाळी पावसाचा फटका जो आहे शेतकऱ्यांना बसलेला होता, त्यावेळी देखील अशाच पद्धतीने घोषणा करण्यात आलेल्या होत्या की कर्जमाफी होणार किंवा मदत मिळणार, काही मदत मिळाली? काही नाही मिळाली शेतकऱ्यांना, अजिबात मिळाली नाही। दिवाळी बोलतो गोड होईल, काही गोड झाली नाही शेतकऱ्यांची दिवाळी। माझं 21, 22, 23, 24, 25 पर्यंत मी पीक विमा काढलेला, मला अद्याप काही भरपाई मिळली नाही, माझ्याजवळ प्रूफ आहे। आता आमदार साहेब तुमच्या जोडीलाच आहेत, काय सांगणार त्यांना? आता आमदार साहेब माझ्याकडे बघतील, याचं करतील, पुढचं काय विचार येतो, आम्हाला नुकसान भरपाई देतील पंचनामा करून। आमदार साहेब, आपण बघतोय की परिस्थिती फार वाईट आहे आणि शेतकरी राजा जो आहे तो या ठिकाणी संकटात आहे, त्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत।
प्रशासनाकडून मदतीची एक अपेक्षा आहे. काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी शेतामध्ये उतरून शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे, पाहणी केलेली आहे, काय आढळलं तुम्हाला आणि काय सांगाल? आज 7-8 दिवस झाले ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि ते पाहण्याकरता आम्ही आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब, दशरथ गुरुजी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आलो. आणि ही जी परिस्थिती आम्ही बघितली, खरोखरच ज्याच्यावर आमचं पोट असतो, जे हे आमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, भात, हा एका वर्षाने आम्ही एकदाच याचं पीक घेतो आणि याच्यावरच आमचे सर्व कुटुंब पोसलं जातं. आणि ह्या अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती एवढी वाईट आहे की शेतकऱ्याचं 100% हातपाय मोडलेले आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याला आता खूप मदतीची गरज आहे. मी पाहणी दौरा आटपल्यानंतर मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी शिंदेसाहेब यांना स्वतः जाऊन भेटणार आहे. आज कॅबिनेटही आहे, ते मी स्वतः जाऊन भेटणार आहे. त्यांना याची खरी परिस्थिती काय आहे ती सांगणार आहे. आणि या भिवंडी तालुक्यामध्ये पूर्णच शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांनी वाटल्यास माहिती घ्यावी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार यांना मी स्वतः पत्र दिलं आहे, त्यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी की याची सत्य घटना काय आहे. पंचनामे अजूनपर्यंत होत नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे, का झाले नाही? किंवा अनेक शेतकरी जे आहेत, शेकडो हेक्टर जे आहेत ते पाण्याखाली आहे, बुडालेली आहे, त्याला मोड आलेला आहे, परंतु शेतकऱ्यांची दखल प्रशासन का घेत नाही? तुम्ही या ठिकाणी आमदार म्हणून तुम्ही दौरा करत आहात, काय सांगा? कलेक्टरांशी बोललो, प्रांतांशी बोललो, तहसीलदारांशी बोललो की मागचं जे मागे पाऊस झाला होता त्याच्यामध्ये जो नुकसान झालेलं आहे, म्हणजे याच्या आधी सर्वे झालेला आहे, आता त्याची जी भरपाई आता या 1-2 दिवसांनी त्याच्या अकाउंटला पडणार आहे शेतकऱ्यांच्या. आणि परंतु हे जे आता शेतकऱ्यांचा एक अजून प्रश्न आहे की हवी तशी मदत देखील मिळत नाही, त्यामुळे तुटपंजी या ठिकाणी मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांची दिवाळी देखील या ठिकाणी काढी गेलेली आहे. गोड जाईल असं प्रशासन म्हणत होतं, परंतु ती देखील या ठिकाणी दिवाळी तशी गेली नाही आणि शेतकरी आज या ठिकाणी रडतोय अक्षरशः. नाही, ठीक आहे, हे जो विषय आहे ना, हा मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांना जाऊन भेटणार आहे आणि त्याला सांगणार आहे की याच्या आधीची जी मदत आहे ती शेतकऱ्यांना दिली पाहिजे होती. हे आता नवीन दुसरं जो अतिवृष्टीचा जो वेळ आहे तर याचीही तात्काळ दिली पाहिजे. आपण शेतकऱ्याला सांगितलं की दिवाळीच्या आतमध्ये आपल्याला सर्वांना ते नुकसान भरपाई देईल, पण तसं काही झालेलं नाही. शेतकरी समोर आहे ते आपल्याला सांगतात. पण मी स्वतः आता जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि त्यांना ही परिस्थिती सांगून आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी याच्याकरता मी त्यांना प्रयत्न करणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत आमदार सर होते आणि खरं बघितलं तर शेतकरी देखील इथंच होते. प्रशासन आणि शेतकरी हे दोघं हे या ठिकाणी होते आणि जे शेतकरी सुरेश आहेत त्यांच्या हातामध्ये हे भाताचे कणसे होते. आपण पाहू शकतो की अक्षरशः पाण्यामध्ये बुडालेले आहेत, पूर्ण शेत या ठिकाणी पाण्याखाली आहे. आणि त्यामुळे आपण जर पाहिलं या ठिकाणी शेतकऱ्याची फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करण्यात यावे आणि भरपाई जी आहे ती मिळावी. मागील वर्षी देखील जी भरपाई मिळाली नाही ती देखील भरपाई देण्यात यावी. त्यामुळे प्रशासनाने कुठेतरी लक्ष द्यावं, शेतकऱ्यांची दखल घ्यावी, कारण भिवंडी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका जो आहे या शेतकऱ्यांना बसत आहे आणि त्यामुळे अनेक भात शेती जी आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. शेकडो हेक्टर शेती जी आहे ते पाण्याखाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून प्रशासनाकडून लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसत आहेत. ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.